आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. शिरगुप्पी गावचा सुपुत्र असलेल्या कुमार आकाश आनंदा कुंभार यांची युरोप खंडातील ऑस्ट्रिया देशाची राजधानी व्हिएना येथील जागतिक दर्जाच्या TU Wien या तांत्रिक विद्यापीठात मास्टर पदवीच्या संशोधन प्रकल्पासाठी निवड झाल्याबद्दल निपाणी येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या सन 1992-93च्या SSLP बॅचतर्फे त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. प्रारंभी स्वागत राजू स्वामी यांनी केले तर प्रास्ताविक संतोष मेस्त्री यांनी केले. या सत्कार समारंभाला उत्तर देताना आकाश कुंभार म्हणाले, जीवन ही 100 मीटरची शर्यत नसून मॅरेथॉन स्पर्धा आहे. आयुष्यभर योग्य दिशा, संयम, सातत्य आणि कठोर परिश्रम यांच्या बळावरच यश संपादन करता येते. प्रत्येक विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता, क्षमता आणि ध्येय वेगवेगळे असते. त्यामुळे इतरांशी तुलना करण्याऐवजी पालक, शिक्षक, मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःची वाट निर्माण करणे गरजेचे आहे. स्वतःची वाट स्वतः निवडल्यास यश नक्कीच मिळते, असे मत आकाशने व्यक्त केले. पुढे बोलताना आकाश म्हणाला, आजच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत. मात्र वेळेचे योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यश नक्कीच येत असल्याचे सांगितले. यावेळी सदाशिव बुद्धिहाळे, विकास वासुदेव, अशोक नाईक, कुमारी श्रेया, प्रमोद मुतुकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आकाश यांचे वडील आनंदा कुंभार, आई रेखा कुंभार तसेच आजोबा मारुती कुंभार यांनी मनोगत व्यक्त करत त्यांच्या बालपणापासूनच्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेतला. यावेळी कार्यक्रमास रवी चौगले, सुरेश कोळी, देवराज भोसले, सुरेश सुपले, प्रकाश रानमाळे, पिंटू घाडगे, विजय पाटील, बाबासाहेब देसाई, प्रमोद मुतखडे, विकास वासुदेव, अशोक नाईक, सुरेखा आयरेकर, सुनीता माने, अशोक कुंभार, संजय स्वामी, राजू स्वामी व म्युनिसिपल हायस्कूलचे 1992 व 93 सालचे सर्व बॅच फ्रेंड उपस्थित होते. आभार विजय पाटील यांनी मानले. SB न्यूजसाठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. सेवकपुत्र म्हणजे काय? आता बाकी भौतिक माहिती कुटुंबियांची कुंभार कुटुंबियांची संतोष दिलेली आहे. सदाशिवने पण थोडंफार सांगितलेलं आहे. आता मी भौतिक काय जास्त बोलत नाही. आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असल्यामुळं आध्यात्मिक बोलतो. आध्यात्मिकमध्ये शिवपुत्र म्हटलं मी सगळ्या सर्व पत्रकार बंधू या सर्वांचं मी पहिला मनपूर्वक असा आभार मानतो. आनंदा कुंभारच्या मुलांच्या बद्दल आज बोलायचं झालं तर आकाश त्याचं नाव आहे. आकाशामध्ये त्यांना आज नाव केलेलं आहे. खरोखर त्याचं व त्यांच्या आई वडिलांचं आत्ताच्या युगामध्ये बघायला गेलं तर मोबाईल आणि व्यसनाधीन पोरं भरपूर झालेले आहेत. खरोखर त्यांच्या आई त्या आकाशच्या आईनं किंवा आपला परममित्र आनंदानं आपल्या मुलग्याला या व्यसनापासून लांब ठेवून इतक्या 7 समुद्र पार त्याचं शिक्षण घडवण्यामागे काय त्रास झाला असेल त्या दोघांनाच माहिती असणार आहे. आणि तसं ते जे घडलंय त्यांचं खरोखर आभार मानावं इतकं कमी आहे. आणि म्युनिसिपल हायस्कूलचं इतिहास बघायला गेला तर एक तुम्हाला माहिती असेल नाही असेल, पण आमचा एक मित्र होता सायंटिस्ट, तो वारला दुर्दैवाने. भालचंद्र काकडे त्याचं नाव होतं. आज तो हा पण सायंटिस्ट होणार आहे म्हणाले त्याची मला आठवण झाली. त्यानं देखील म्युनिसिपल हायस्कूलचं भरपूर असं नाव केलं. आनंदानं पण आपल्या मुलग्याला शिकवून म्युनिसिपल हायस्कूलचं पण नाव केलं. आपल्या छोट्याशा गावाचं पण शिरगुप्पीचं नाव लौकिक केलं. त्याचबरोबर आज इथं आम्हाला बोलवून जे तुमचं जितकं कौतुक करायचं तितकं कमीच आहे. पण एका आईवडिलांचं खूप इच्छा असते की मुलगा काय ना काय तर माझ्या हातातनं घडू दे, त्याला चांगलं शिकवून आपण देऊया. आईवडिलांची माफ इच्छा असते, पण त्याबरोबर पोरगं पण त्याच्या पात्रतेत आईवडिलांची काळजी घेऊन आईची परिस्थिती, बाबाची परिस्थिती जाणून तर आकाशात जसं त्यांना आईबाबांचा हात बळकट आता केले तसं मी सर्वांना विनंती करतो. आत्ताच्या जमान्यामध्ये यांच्यातनं आदर्श नवरा बायकोंच्यातनं घेण्यासारखं आहे. आणि आपल्या मुलांना आता जरी लहान असतील किंवा कॉलेजला असतील तर त्यांना व्यसनापासून प्रथमतः लांब ठेवणं सांगणं गरजेचं आहे. किंवा जर मुलं तुमची लहान असतील तर आत्तापासून त्यांना वेगळं वळण लावा की मोबाईलपासून लांब राहा. माझ्या मुलग्याचं तसं माझ्या मिस्टरांचं पण खूप कष्ट आहे या पाठीमागे व माझं पण आहे. पण ते कौतुक तुम्ही जाणलं, ते मांडलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभार. आणि वडील सांगितल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यावेळेस तशी परिस्थिती होती. मिस्टरांना ज्यावेळेस लग्नासाठी मागणी घातली त्यांनी आणि आमचे मिस्टर बाबा हो म्हणाले, पण त्यांना नंतर वाटलं मी हो म्हणून कुठे काही चूक केली का. तर आता मी ठामपणे माझ्या वडिलांना सांगते की तुम्ही काही चूक केली नाही.
पाहिजे त्या पद्धतीनं मी त्याला उपलब्ध कुठे असो चौकशी करणे, ते जाणे, तिथं जाऊन त्याला उपलब्ध करून देणे. इथं बरेच सगळ्या गोष्टी खर्च किती येतो, वेळ किती जातो याची कधी नाही तुम्ही विचार न करता त्याला देत गेलो. त्यामुळं आज त्याच्यात ती संशोधनाची जी इच्छाशक्ती निर्माण होती आणि ती जागरूक ठेवण्याचं मी काम सतत केलं आणि जात असताना त्याला प्रत्येक ठिकाणी नंबर मिळायचा हा पण मला तितकाच हे असायचा. आणि मी स्वतः ते जो प्रोजेक्ट केलेला आहे मी माझ्या गाडीत घालून आवर्जून मी घेऊन जाऊन त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं काम करत होतो. त्यामुळं त्याला एक शास्त्रज्ञ म्हणायचं आहे मला हे तिची प्रबळ इच्छा होती आणि तो तसा बनला. आणि त्याच्या पाठीमागं त्याला आर्थिक सहाय्य असो किंवा अशा सगळ्या गोष्टी देत गेलो. त्यामुळं त्यानं खरोखर एक चांगल्या पद्धतीने एक चांगला मुलगा, आदर्श मुलगा म्हणून त्यानं आज माझं नाव कौतुकास पात्र केलंय. याबद्दल मी खरोखर मी आभार मानतो. कारण आज प्रत्येक जण आपल्या मुलाचं कर्तृत्व चांगलं असावं, मुलगा चांगला घडावा यासाठी पराकाष्ठा करतात. त्यामध्ये प्रत्येक पालक म्हणतो मी, प्रत्येक वडील म्हणतो मी, आपला मुलगा काहीतरी चांगला बनावा, चांगला करिअर त्याचं घडावं. आपलं झालं आपलं काय चाललंय, काय घडावलंय किंवा आपण किती कष्ट घेतले किंवा आपल्या आयुष्याला नशिबाला काय आलंय ते माझ्या मुलांना मिळू नये या दृष्टिकोनातून 100% सगळे वडील आई असेल यांनी प्रयत्न हे 100% करत असतात. ते मुलांनी समजून समजून घेऊन आपण आपलं कार्य किंवा आपला अभ्यास आणि वडिलांचे जर्नीबद्दल जर सांगायचं झालं तर मी एका इंग्लिश कोटमध्ये ते समराईज करेल की लाईफ इज अ मॅरेथॉन नॉट अ स्प्रिंट. म्हणजे काय की लाईफ इज अ मॅरेथॉन म्हणजे हा एक मोठा खेळ आहे. आपल्याला सातत्याने कष्ट करत एका मोठ्या काळासाठी आपल्याला धावत राहायचं आहे, ना की 100 मीटर 200 मीटर. तरच कुठेतरी जाऊन आपल्याला आपल्या जीवनामध्ये यश संपादन होईल अशी तरी माझी म्हणजे अंडरस्टँडिंग आहे जीवनाबद्दलची. आणि जे मी आतापर्यंत जे काही बघितलं आहे माझ्या शैक्षणिक जर्नीमध्ये, शैक्षणिक प्रवासामध्ये, त्याच्यामधून हेच मी सांगू इच्छितो. आता शैक्षणिक प्रवासामध्ये म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. आणि आता तर बघायचं गेलं तर म्हणजे मीडिया झाली, मोबाईल फोन्स आलेले आहेत सोशल मीडियामुळे. मग त्याच्यामुळे कसं आहे की मुलांचा जो अभ्यासामधूनचा इंटरेस्ट जो आहे तो खूप कमी झाला आणि बाकीच्या गोष्टींमध्ये आपण खूप इंटरेस्ट दाखवतो. पण त्याचा दोष आपण त्या मुलांवरही नाही देऊ शकत. पिढी तशी बदलत चालली आहे तर आपण फक्त त्या पिढीमध्ये कसं आपल्याकडून जितकं काही चांगलं करता येईल ते आपण प्रयत्न करू शकतो. आणि त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याच्या पालकांचाही खूप मोलाचा वाटा असतो. कारण की फक्त विद्यार्थी हा किंवा एक मुलगा किंवा एक मुलगी त्याच्या लहान वयामध्ये त्याला जितकं कळतं त्याच्या हिशोबाने तो कष्ट करत आहे. पण त्याला जे नाही माहीत ते त्याला समजावून सांगणं, ना की बाबा तू हेच कर, त्याच्यावर फोर्स करणं किंवा त्याला मारणं, त्याला ह्या गोष्टी कशा काम करतात ते न सांगता त्याला फक्त एक गोष्ट कर म्हणून सांगणं हे कुठेतरी मला चुकीचं वाटतं. कारण की मी म्हणजे अशी एक नम्र विनंती पालकांना करू इच्छितो की त्यांनी आपला मुलगा जो आहे किंवा मुलगी जी आहे तिला तिच्या आयुष्यामध्ये किंवा त्याला त्याच्या आयुष्यामध्ये जे काही करायचं असेल त्याच्यामध्ये त्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि ऑब्विसली म्हणजे ती गोष्ट चांगली असेल तरच आपण प्रोत्साहन करणार आहे, ना की अशा काही गोष्टी ज्याच्यामध्ये त्याच्या तब्येतीला हानी होतीये किंवा तुमच्या नाव जे तुम्ही समाजामध्ये आपण कमावतो त्याला कुठेतरी हानी पोचली अशी ऑब्विसली आपण कामं नाही करायची. मग ती गोष्ट महत्वाची आहे की त्यांच्या मुलाला त्यांच्या जीवनामध्ये काय करायचं आहे ते त्याला विचारणं. आणि ते माझ्या पालकांनी नक्कीच म्हणजे एकदम उत्कृष्ट पद्धतीने काम केलेलं आहे. त्यांनी जे मला करायचं होतं त्याच्यामध्ये नेहमी सपोर्ट केलेला आहे आणि त्याच्यामुळेच आय गेस मी इथे आज पोहोचलोय. आणि ती एक गोष्ट मी म्हणजे इच्छितो की तुम्ही पण आपल्या मुलांच्या मध्ये ती गोष्ट आणावी आणि तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्यावं त्यांना ज्या गोष्ट काम करायचं आहे किंवा ज्याचाही अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये अशी एक तफावत आहे की म्हणजे मोस्टली जे पालक आहेत त्यांना माहिती आहे की बाबा आपला विद्यार्थी किंवा आपला जो मुलगा आहे मुलगी आहे त्यांनी शिकावं, त्यांनी काहीतरी जीवनामध्ये चांगलं करावं.
पण त्यांना त्या क्षेत्रामध्ये काही ज्ञान नसतं. आणि असेच म्हणजे आपण गावातून एका सामान्य घराण्यातून ज्यावेळेला एक मुलगा काहीतरी मोठी स्वप्न बघतो, मग त्याच्या पाठीमागे काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे हे सांगण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये लोक नसतात. आणि ती एक गोष्ट मग महत्वाची ठरते की तुम्ही स्वतःचा मार्ग तुम्ही स्वतः बनवू शकता की नाही. मग मी म्हणजे मला स्वतःला लकी समजतो. आय एम लाईक फॉर्च्युनेट इनफ दॅट आय हॅव बीन थ्रू ऑल दिस. अँड जे काही मी म्हणजे प्रयत्न केले आणि त्याचा मला कुठे ना कुठेतरी मोबदला आज मिळतोय. आणि तेच आहे म्हणजे की इट्स अ मॅरेथॉन अगेन. मोठा खेळ आहे. तुम्ही सातत्याने नेहमी जर प्रयत्न करत राहाल तर निश्चितच कुठे ना कुठेतरी तुम्हाला यश मिळणार आहे, ते खरं आहे. पण छोट्या छोट्या गोष्टींच्या पाठीमागे पळू नका असं मी तुमच्या म्हणजे मुलांना मुलींना सांगू इच्छितो. कारण की आजकाल खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या अवेलेबल आहेत बाहेर समाजामध्ये, ज्या आपल्याला दिखावा म्हणजे असा आहे की बाबा तुम्ही खूप कमी कष्टामध्ये खूप काही काही मोठं अचीव करू शकता. पण मला असं वाटतं की त्या गोष्टी जास्त काळ टिकतही नाहीत आणि ते आपणही समजणं महत्वाचं आहे. आणि आपल्या मुलांना ते समजावून सांगणं व्यवस्थित की बाबा ह्याच्या पुढे म्हणजे तू जर हा मार्ग जर निवडलास तर काय होऊ शकतं. त्याला न फक्त भीती घालता त्याला प्रोत्साहन पण दिलं पाहिजे की बाबा चांगल्या गोष्टी पण काही घडू शकतात आणि वाईट गोष्टी पण काही घडू शकतात. हा एक संवाद तो एका पालकामध्ये आणि त्याच्या मुलांबाळामध्ये असणं महत्वाचं आहे. आणि अभ्यासक्रम एक असतो जो खूप टफ असतो आणि तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये अभ्यास केलेला आहात आणि परीक्षा वगैरे दिलेली असेल त्यावेळेला कळतं की आपल्याला आताच्या पिढीमध्ये जो डिप्रेशन नावाची जी गोष्ट आहे किंवा स्ट्रेस वगैरे तणाव जो आहे अभ्यासाचा तो जास्त आहे. कारण की तितकी धावती स्पर्धा आपल्याला दिसते. म्हणजे प्रत्येक जण जो आहे तो त्या स्पर्धेमध्ये. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.